वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावे पंढरी ज्ञान होय अज्ञानासे ऐसा वरया टिकेसी ज्ञान होय मूढा अतिमूर्ख त्या दगडा ज्ञान होय अज्ञानासी ऐसा वरया टिकेसी वाचील जो कोणी जनी त्यासे लोटांगणी ज्ञान होय अज्ञानासे ऐसा वरया टिकेसी विठ्ठल करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरा संताचिया दुसरे चरा संताचिया पंचकृपादाने कथेला विस्तार पंचकृपादाने कथेला विस्तार पंचकृपादाने कथेला काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवो चित्तासी अपुलिया योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं कलावज्ञजीवोद्धरार्थावतारं कलाङ्काङ्कतेजोऽधिकामोदिवक्त्रं खलानीशवादापनोदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति संपाद्य ज्ञानैच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः
वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तम् आत्मरूप गणेश स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा 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 ओम ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दया करुणाकरा दया करुणाकरा दया तुमचा अनुग्रह लाभलो हो तुमचा अनुग्रह लाभलो करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा हे करुणा करा दया तुमचा अनुग्रह लाभलो लाभलो तुमचा अनुग्रह लाभलो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी वाचा विज्ञानेश्वरी डोळा पहावे पंढरी ज्ञान होय अज्ञानासी ऐसा वरया टिकेसी साधकांचे मायबाप योग्यांची माऊली ज्ञान्यांचे शिरोमणी वैष्णवांचे मुकुटमणी सकल संत कंठभूषण अरंदीप अखंड समाधीधन ज्ञानोबा आहे यांच्या समाधी प्रांगणामध्ये आपला ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आमचे प्रेमी प्रमोद महाराज जगताप आदी करून त्यांची सहकारी मंडळी हे सर्व मिळून जो एक कार्यक्रम प्रत्येक 2 वर्षांनी 3 वर्षांनी घडवत असतात त्यापैकी तो माऊलीच्या या प्रांगणात होतो आहे। त्यात ही सेवा असल्यामुळे ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि जवळच आलेली पंढरीची वारी ही दोन्ही महत्त्वाचे निमित्त असल्यामुळे ही दोन्ही निमित्त ज्यात येतील असा अभंग सेवेला घ्यावा असं वाटू लागलं म्हणून हा अभंग आज आपल्यापुढे सेवेला घेतलेला आहे। 2 वर्षाच्या विश्रांतीनंतर आपण सर्वजण माऊलींच्या सान्निध्यात पंढरपूरचं मार्गक्रमण करणार आहोत। जवळ तो आपला काल आलेला आहे म्हणून त्या पंढरीचंही महात्म्य सांगितलं जावं आणि ज्ञानेश्वरी पारायणाचंही महत्त्व लक्षात यावं या उद्देशाने ज्ञानोत्तर प्रेम भक्तीच्या आनंद सागरात अविरत विहार करणारे देवाचे अत्यंत लाडके जीवलग भक्त शिरोमणी नामदेवराय यांच्या सान्निध्यात असणारी भक्तश्रेष्ठ जनाबाई महाराज त्यांचा हा अभंग मी आज आपल्यापुढे सेवेला घेतलेला आहे।
कोणी म्हणेल जनाबाईंचा काय अधिकार, तर जनाबाईंचा अधिकार फार मोठा होता, फार मोठा अधिकार होता. जो भक्त स्वतः भक्त म्हणून घेतो तो भक्त असतोच असं नाही, पण देव ज्याला भक्त समजतो तो मात्र नक्की भक्त असतो. आपण म्हणतो यांना देवाचं फार वेळ, यांना देवाचं फार वेळ, हे मोठे देवाचे भक्त. देवाचं फार वेळ असेल, मोठे भक्त म्हणत असाल तरी तो भक्त असेलच असं काही नाही. परंतु भक्ताची पूर्ण व्याख्या जर आपल्याला पाहायची असेल तर असं सांगता येईल की देवाला ज्याचं वेड लागतंय तो खरा भक्त. आपल्याला वेड लागलेलं तेवढंच असेल नाही, आज की अन्यायी वेड आपल्याला असू शकतात, परंतु देवाला मात्र ज्याचं वेड लागतं, देवाला ज्याचं वेड लागतं तो खरा पूर्णांशाने भक्त. म्हणून देवाला ज्या जनाबाईंचं वेड लागलेलं होतं, जनाबाईच्या बाबतीत भगवंताची किती प्रियता होती, फार विशेष आपल्याला वाङ्मयातून त्यांच्या चरित्रातून हे सगळं आपल्याला पाहायला मिळतंय. त्याचाच अधिक आपल्याला विस्तार करायचा नाही. तर जनाबाईंचा फार मोठा अधिकार, देवाच्या अत्यंत लाडके असणाऱ्या, नामदेवरायांनाही खूप आवडणाऱ्या, नव्हे नव्हे जवळच्यांना आवडेल यात काय वैशिष्ट्य नाही. जवळच्यांचं जे आवडणं असतं ते अनेक वेगवेगळ्या भावनेतून असू शकतं, परंतु अन्य दूरवरच्यांचं प्रेम असणं, त्यांचा संबंध येणं आणि त्यांनी महत्त्व देणं यात विशेष महत्त्व आहे. भक्तश्रेष्ठ जनाबाईंचा भक्तपणा, मोठेपणा काशीत राहणाऱ्या कबीर महाराजांच्या कानावर गेला. तेव्हा कबीर महाराजांना वाटलं कोण पंढरपुरात नामदेवरायांची दासी जनाबाई म्हणून आहे, तिचा फार मोठा अधिकार म्हणतात, चला आपण तिच्या दर्शनाला जाऊया. म्हणून काशीहून कबीर महाराज भक्तश्रेष्ठ जनाबाईंच्या दर्शनाला म्हणून आले. जी ओढ होती त्या ओढ नुसार गेलेले आहेत. कुठे आहे भक्तश्रेष्ठ जनाबाई? त्यांच्या दर्शनाला मी काशीवरून आलेलो आहे. सांगितलं ती गोपाळपूरला गेलेली आहे गोवऱ्या वेचायला. ज्या तळमळीने दुरून आलेली आहे ती तळमळ थांबू देत नाही. चला तिकडे जाऊया. गोपाळपूरकडे गेले कबीर महाराज. जनाबाई गोवऱ्या वेचण्याचं काम करत होते, पण नेमका त्या वेळेला काय प्रकार झाला होता, जनाबाईच्या वेचलेल्या गोवऱ्या दुसऱ्या एका बाईने चोरल्या होत्या. जनाबाई त्यांच्याबरोबर भांडत होती, माझ्या गोवऱ्या तू चोरलेल्या आहेत, तुझ्या एवढ्या नव्हत्या, माझ्या अशा होत्या, त्या माझ्या गोवऱ्या तूच चोरलेल्या, त्या माझ्या मला दे. ती मानायला तयार नाही. जनाबाई भांडतायत, तितक्यात कबीर महाराज तिथे गेलेले. कबीर महाराजांनी पाहिलं गोवरे वेचणाऱ्या बाया आहेत, पण या भांडतायत. मग या जनाबाई नक्की नसणार, कारण भक्त काय भांडत असतात काय? या भांडणाऱ्यांमध्ये जनाबाई नसेल. पण जनाबाई आपल्याला कळण्याकरता काय करावं, कोण आपल्याला माहिती देईल? तर गोवऱ्या वेचणारेच हे आहेत, ह्याच माहिती देऊ शकतील. म्हणून कबीर महाराज त्यांच्यापर्यंत गेले. ओ ओ ओ ओ तुम्ही ओ ओ. कबीर महाराजांनी त्यांच्या भांडणात थोडीशी शांतता आणली. म्हणे मी काशीहून आलेलो आहे कबीर महाराज म्हणून,
भक्तश्रेष्ठ जनाबाईंच्या दर्शनाला मी आलेलो आहे. विचारलं तर त्या गोवऱ्या वेचायला गोपाळपूरला गेल्यात असं सांगितलंय. तर तुम्ही गोवऱ्याच वेचणारे आहात. तुम्हाला माहीत असेल का ती जनाबाई भक्तश्रेष्ठ जनाबाई गोवऱ्या वेचणार कुठे, म्हणून मी तुम्हाला विचारतोय. तेव्हा मला तिचं दर्शन घ्यायचंय. कुठे आहे ती भक्तश्रेष्ठ जनाबाई मला सांगा. असं म्हटल्याबरोबर जनाबाई जिच्याबरोबर भांडत होती ती म्हणू लागली, भक्तश्रेष्ठ जनाबाई तिच्या दर्शनाला काशीहून तुम्ही आले. अहो हेच ती भांडकुदळ जणी, ही काही माझ्याबरोबर आणते आणि हिच्या दर्शनाला तुम्ही काशीवर. कबीर महाराजांनी कपाळावर हात मारला. ऐकण्यात आणि पाहण्यात अंतर असतं म्हणतात त्याप्रमाणे आपण आलो कीर्ती ऐकून, पण ते भांडते आहे कसरी भक्त. कपाळावर हात मारल्यानंतर जनाबाईंच्या लक्षात आलं यांना बाधा झाली. ही बाधा जो दूर व्हायला पाहिजे. म्हणून जनाबाई म्हणला, का हो महाराज कपाळावर हात का मारला. म्हणजे फुक्कट श्रम झाले. काशीवरून मी आलो ही कीर्ती ऐकून, पण तुम्ही तर भांडताय कसल्या भक्त. म्हणून फुकट श्रम झाला म्हणून कपाळाला हात मारला. जनाबाई म्हणलाल्या, तुम्ही काशीवरून आलात ठीक आहे, फुकट श्रम झाला, तुमचा श्रम वाया गेला, बरोबर आहे तुमचं म्हणणं, त्याला माझा काही नकार नाही. पण तुम्ही काशीवरून इथं येऊन आमच्यात मात्र विक्षेप केला नाही काय. आमचं रंगात आलेलं भांडण तुम्ही त्यात विक्षेप केला. म्हणजे तुमचा तुम्हाला उपयोग नाही आणि इकडून आम्हाला तुम्ही अडचण केली. म्हणजे तुमचं काय, आमचं रंगात भांडण आलेलं होतं, तुम्ही येऊन त्यात विक्षेप केलेला आहे. तेव्हा तुमचा तुम्हाला उपयोग नाही. निदान तुम्ही काशीहून मोठे महाराज इथे आलेला आहात, निदान आम्हाला तरी तुमचा उपयोग होऊ द्या. म्हणजे तुम्हाला काय माझा उपयोग. म्हणे आमचं भांडण मिटवा आणि तुम्ही काशीचा रस्ता धरा, म्हणजे आम्हाला तरी उपयोग होईल. भक्तांचा उपयोग संतांचा उपयोग जनाकरता असतो. जनसेवेकरता भक्त संत महात्मे असतात. म्हणून तुम्ही काशीवरून इथपर्यंत आणात, आम्हाला तरी उपयोग होईल. तुम्ही आमचं भांडण मिटवा आणि काशीचा रस्ता धरा. म्हणजे तुमचं भांडण मिटवायचं म्हणजे काय करायचं. म्हणजे हिने माझ्या गोवऱ्या चोरलेल्या आहेत, त्या माझ्या गोवऱ्या मला मिळवून द्या, म्हणजे आमचं भांडण मिटलं जाईल, तुमचा काशीचा रस्ता धरा. म्हणे आता तुझ्या गोवऱ्या मला कशा काय कळणार, मी कसं काय तुमचं भांडण मिटवणार. तेव्हा जनाबाई म्हणते मिटवू शकता तुम्ही. म्हणे मी कसं मिटवणार, मला काय कळणार तुझ्या गोवऱ्या. माझ्या गोवऱ्या कळण्याची मी तुम्हाला खून सांगते. म्हणे काय खून. ज्या गोवऱ्या ह्या आहेत त्या गोवऱ्या तुम्ही उचलायच्या कानाला लावायच्या. ज्या गोवरीतून विठ्ठल 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 असा ध्वनी ती गोवरी या जनीची आहे. म्हणून माझ्या गोवऱ्या ओळखण्याची खूण तुम्हाला सांगितली. म्हणून बघा हिच्या गोवऱ्यामध्ये माझ्या गोवऱ्या निघतील की नाही. मग तुम्ही ते गोवऱ्या कानाला लावून बघा. विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी जर आला तर ती माझी गोवरी. जनाबाई तिच्या बरोबर भांडत होती. ती म्हणू लागली आपण यशस्वी होऊ शकतो. कसं, गोवरी कुठं विठ्ठल विठ्ठल म्हणाल काय, आणि ती विठ्ठल विठ्ठल म्हणणार नाही का ती गोवरी जनीची नाही, ती माझीच आहे हे सिद्ध होईल. हे तिला वाटू लागलं. पण जनाबाईंना आत्मविश्वास होता. जनाबाई म्हणला बघा, ती म्हणणारी बघा बघा पहा
कबीर महाराजांना आश्चर्य वाटू लागलं, विशेष वाटू लागलं की काय नेमका प्रकार आहे. याच्यातून आपण आलो, हा श्रम वाया गेला असं वाटत नाही. मला वाटतं काहीतरी यातून आपल्याला घेण्यासारखं आहे. म्हणून कबीर महाराज गेले पुढं. गौरी कानाला आलो, विठ्ठल विठ्ठल नाही बाजूला. तिने काय केली होती चलाखी, जनाबाईच्या गौऱ्या चोरल्या होत्या, त्या मध्ये ठेवल्या होत्या, वरून पुन्हा आपल्या घातल्या होत्या. तिच्या गौऱ्या जोपर्यंत विठ्ठल विठ्ठल ध्वनी नाही बाजूला. ज्या वेळेला जनाबाईंच्या गौऱ्या लागल्या, ती गौरी उचलली कानाला लावली तर विठ्ठल 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 असा ध्वनी लागला. जेवढ्या गौऱ्या जनाबाईच्या तिने चोरल्या होत्या तेवढ्या गौऱ्यातून विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी आला. त्या बाजूला केल्या आणि काय बघ ना म्हणे. कबीर महाराज म्हणतात, हा बघ तू ऐक. कबीर महाराज ती गौरी घातात, तिच्या कानाला लावतात, तिच्या कानावर आवाज येतो विठ्ठल. काय प्रकार आहे म्हणे, काय करायचं. ती स्तब्ध झाली. जनाबाईच्या गौऱ्या संपल्या, तिच्या गौऱ्या लागल्या. त्यावेळेला काही नाही. जनाबाई म्हणते, झाल्या माझ्या गौऱ्या, तुम्ही आलात, आमच्यावर उपकार झाले, आम्ही आपले आभारी आहोत. या प्रकारे जनाबाईंनी कबीर महाराजांना विनंती केली. कबीर महाराजांनी साष्टांग प्रणाम केला, गौरीला नमस्कार केला, वंदन केलं. पहिलं ज्या जनाबाईंचा क्षणभर स्पर्श झाला या गौरीला, ती गौरी विठ्ठल विठ्ठल म्हणते, आपलं तोंडही विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही. कीर्तनात बसूनही आपल्या मुखात नाम येत नाही. किती यांची नामनिष्ठा आहे, किती यांचं नाम प्रेम आहे की क्षणभर स्पर्श झालेलं गौरी ती विठ्ठल विठ्ठल म्हणते आहे. साष्टांग प्रणाम केला कबीर महाराजांनी. आणि कबीर महाराज म्हणतायत, माझा श्रम फुकट नाही गेला, माझा श्रम कारणे लागला. तुका म्हणे श्रम केला तो हा आला फळाशी. हा फळाला आला, मला योग्य साधूंचं सत्पुरुषांचं दर्शन मिळालं. आणि कबीर महाराजांनी त्यावेळेला एक दोहा तयार केला जनाबाईंच्या बाबतीत. आतापर्यंत याप्रमाणे कानावर होतं की जनाबाई जनाबाई ही नामदेवरायांची दासी आहे. पण माझं तर म्हणणं असं आहे की जनाबाई म्हणजे नामदेवाची दासी आहे असं नाही, सर्व संतांची ही काशी आहे असं म्हणायला हरकत नाही. जनी जनी तो सब कहलाते, नामदेव की दासी, कहत कबीरा वो नहीं दासी, सब संतन की काशी. सर्वांनी हिच्याजवळ यावं आणि पवित्र होऊन जावं अशी ही दासी आहे. विठ्ठल विठ्ठल भक्त श्रेष्ठ नामदेवरायांची दासी म्हणून जनाबाई ही उच्च अधिकाराची आणि भक्ती क्षेत्रामध्ये देखील जर आपण पाहू गेलो तर दासाचा अधिकार सर्वोच्च आहे. दासाचा अधिकार सर्वोच्च आहे. दास असा शक्तिशाली आहे, असा सर्वोच्च आहे की तो आपल्या दास्यत्वातून स्वामीलाही दास बनवतो. अशी दासाची विशेष शक्ती आहे. सेवेची आसक्त मानितो सेवक, Apule
सत्ते धनीच सेवक. सेवेची अशी महान सत्ता आहे की या सेवेच्या सत्तेने धनी असणारा हा सेवक होतो आणि सेवक हा धनी बनतो. म्हणून अखंड अनंत कोटी ब्रह्मांड नायक परमात्मा हा सर्वांचा सेव्य असणारा, पण तो सेव्य असणाराही या सेवकांचा, या दासांचा सेवक होतो. या दासाचं दास्यत्व करतो. दास्य करी दासाचे उणे न साहे तयाचे, वाढिले ठाईचे भाने टाकून या धावे. म्हणावी म्हणयारा तयाचा दास आपुल्या दासांचा. आपल्या दासांचा दास म्हणमी. भगवान आपल्या दासांना स्वामी मानतो आणि आपण त्यांचा दास होतो. असा भक्ती क्षेत्रातील दासाचा सर्वोच्च अधिकार आहे. आणि तो पुन्हा नामदेवरायांच्या दास्यत्वाचा भाग आहे. म्हणजे देवाचा दास नामदेवराय, नामदेवरायांची सेविका दासी जनाबाई. म्हणून भगवान आपल्या भक्तीपेक्षा आपल्या भक्तांची केलेली भक्ती अधिक मानतो. आपल्या भक्तापेक्षा आपल्या भक्तांची केलेली भक्ती भगवान अधिक मानतो. आपली भक्ती जो करणार आहे भगवान त्याला भक्त समजेलच असं नाही, पण आपल्या भक्तांची जे भक्ती करतात त्यांना मात्र भगवान निश्चित आपले भक्त समजतो. भक्तांना डावलणाऱ्याला भगवान आपले भक्त समजत नाही. विठ्ठल आपल्या भक्तांना डावलणारे त्यांना भगवान भक्त समजत नाही. आपल्या भक्तांची भक्ती करणाऱ्याला भगवान अधिक भक्त मानतो. आत्मपुराणामध्ये भगवंताचं असं वचन आहे, जे केवळ माझीच भक्ती करतात पण माझ्या भक्तांची भक्ती करत नाहीत. पुन्हा सांगतो, जे केवळ माझीच भक्ती करतात पण माझ्या भक्तांची भक्ती करत नाहीत. भगवान म्हणतात ते खरे माझे भक्तच मी मानत नाही. भक्तांना डावलून जे केवळ माझीच भक्ती करतायत त्या भक्तांना भगवान म्हणतात मी भक्त समजत नाही, ते माझे खरे भक्तच नाहीत. मग देवा तुझे खरे भक्त कोण? माझ्या भक्तांची जे भक्ती करतात तेच खरे माझे भक्त आहेत. ये मे भक्त जना पार्थ न मे भक्ताश्च ते जनाः. ये मे भक्त जनाः ते मे भक्त जनाः न. जे केवळ माझीच भक्ती करतायत आणि माझ्या भक्तांची भक्ती करत नाही ते खरे माझे भक्तच नाहीत. मग तेव्हा देवा तुझे खरे भक्त कोण? मत भक्तानाम तुये भक्ताः ते मे भक्त तमा मताः. मत भक्तानाम तुये भक्ताः. माझ्या भक्तांचे जे भक्त आहेत तेच खरे माझे भक्त आहेत असं भगवान मानतो. म्हणून भगवान नामदेवरायांची दास्यत्व करणारी जनाबाई, त्या जनाबाईला भगवान अतिशय मानत होते, अतिशय श्रेष्ठ समजत होते. आपल्याला सर्व चरित्र माहीत आहे, अधिक त्याचा भाग मला सांगायचा नाही. अशा देवाला मान्य असणाऱ्या, नामदेवरायांना मान्य असणाऱ्या, सर्व संतांना मान्य असणाऱ्या जनाबाई. ज्ञानोबाराय देखील जनाबाईंना मानत होते. जनाबाईंनी सांगावं, ज्ञानोबारायांनी ऐकावं. जनाबाईंनी ज्ञानोबारांना म्हटलं ज्ञानोबाराय म्हणा ना अभंग. जनी म्हणे बोला ज्ञान देवा अभंग. बोला अभंग. जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग. जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग. रामदेवा कीर्तन करी
नामदेवा कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग पुढे देवनाचे पांडुरंग नामदेवा कीर्तन नामदेव कीर्तन करी नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग पुढे देवनाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी नामदेव कीर्तन करी नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग पुढे देवनाचे पांडुरंग नामदेव कीर्तन हे नामदेव कीर्तन करी नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग पुढे देवनाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी हे जने म्हणे दान देवा बोला भंग जने म्हणे दान देवा बोला भंग जने म्हणे दान देवा बोला भंग धिम दादा धिम दादा आला नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग जनाबाईंनी म्हणावं ज्ञानोबाराय म्हणा असा जनाबाईंचा मोठा अधिकार. संतांच्या जीवनातले एक वैशिष्ट्य सांगतो. संत आपल्या जीवनामध्ये जी योग्यता मिळवतात जे आपलं जीवन बनवतात जे जीवन जगतात याच जीवनाचा आधार घेऊन जनतेनेही आपली वाटचाल करावी आणि आपण आपला उद्धार करून घ्यावा ही संतांची सर्वात मोठी उच्च भूमिका असते. आपल्याला जो अनुभव आलेला आहे तो अनुभव इतरांना देण्याकरता ते उदार असतात. कृपणता ते ठेवत नाहीत. हे संतांच्या जीवनातलं वैशिष्ट्य आहे. संत जीवन हे परोपकाराकरताच आहे. स्वार्थाकरता असणारं जीवन ते संत जीवन ठरू शकत नाही. जे परोपकाराकरता असतं दुसऱ्याच्या उद्धाराकरता असतं ते खरं संत जीवन असतं. अशा संत जीवनातील एक विशेष श्रेष्ठ संत जनाबाई यांना देखील असं वाटू लागलं की आपण समाजाला जनतेला काही दिशा द्यायला पाहिजे. संत हे अनुभवाने समाजाला देत असतात. तुकोबारा म्हणतात आमच्या अनुभवाला जे आलेलं आहे तेच आम्ही जगाला देत असतो. अनुभवे आले अंगा ते या जगा देत असे. आम्ही त्याचा पहिला अनुभव घेतो चाखून पाहतो आणि मगच लोकांना सांगत असतो. तुका म्हणे चाखोनी सांगे माझा अनुभव आहे अंगे.
अंगे अनुभव आला मज, अंगाने आलेला अनुभव तोच ते समाजाला देत असतात, सांगत असतात. म्हणून भक्त श्रेष्ठ जनाबाईंनी पाहिलं, नामदेवरायांनी समाज प्रबोधन केलेलं आहे, भानदास महाराजांनी केलेलं आहे, ज्ञानोबारायांनी केलेलं आहे, सर्व संतांनी समाजाला दिशा दिलेली आहे. तेव्हा आपल्याकडे पाहून चालणारे काही आहेत, तेव्हा आपणही समाजाला दिशा द्यायला हवी. म्हणून जनाबाईंना असं वाटू लागलं की आपण समाजाला ही शिकवण दिली पाहिजे. आपल्या सान्निध्यात जे येतात त्यांना दिशा जर आपण दिली नाही तर एक प्रकारची आपली ती चूक होऊ शकते. आपल्या सान्निध्यात येणाऱ्याला त्यांना त्यांची चूक लक्षात आणून जीवनात त्यांनी काय करावं, कसं चालावं हे समजून देणं आपलं कर्तव्य आहे. म्हणून संत जीवनाची ही भूमिका जनाबाईंनी देखील स्वीकारली. आपणही समाजाला काही दिशा दिली पाहिजे. म्हणून जनाबाईंना वाटू लागलं काय सांगावं लोकांना, काय दिशा द्यावी. तर संत दिशा देत असताना पहिला महत्त्वाचा केंद्रबिंदू संत हा ठेवतात की आपल्याला जो देह प्राप्त झालेला आहे या देहाचं वैशिष्ट्य सांगूनच ते प्रबोधनाची एक दिशा देतात. मुख्य केंद्र आहे हा देह. यावत संतांनी जे प्रबोधन केलेलं आहे ते प्रबोधन करत असताना, मार्गदर्शन करत असताना या देहाने जे साधवता येते तेच सांगितलेलं आहे. या देहाने काय करता येईल, या देहातून काय घडेल, हा देह कशा करता मिळालेला आहे, या देहाच्या एकेका क्षणाचं काय महत्त्व आहे, या देहातून काय काय होऊ शकतं, हे सर्व साकल्याने लक्षात घेऊन संत या देहाच्या माध्यमातून समाजाला प्रबोधन करतात. बाबांनो, इतर देह आणि मानवी देह यात फरक आहे. इतर देह जे आहेत ते भोगण्याकरता आहेत आणि मनुष्य जन्म जो आहे तो काही करण्याकरता आहे. इतर शरीर ही भोगण्याकरता आहेत, पण मानवी शरीर काही करण्याकरता आहे. कारण देवाने याची विशिष्ट हेतूने निर्मिती केलेली आहे. देवाने अगोदर इतर सृष्टी निर्माण केली. आता तुमचं विज्ञान काय सांगते कोणास ठाऊक, पण आमचं आध्यात्मिक शास्त्र संत वाङ्मय हे सांगते देवाने अगोदर इतर सृष्टी निर्माण केली. पण ती इतर सृष्टी पाहून देवाला समाधान झालं नाही. श्रीमद भागवतात स्पष्ट म्हटलंय, सृष्ट्वा पुराणी विविधान्य जयात्म शक्त्या वृक्षान सरी सृप पशून खग दंश मत्स्यान, ही सर्व सृष्टी निर्माण केली. पण तैही अतुष्ट हृदया, त्या सृष्टीकडे पाहून देवाला समाधान वाटलं नाही. मग देवाने तैस्तैरतुष्ट हृदय पुरुषम विधाय ब्रह्मावलोकधिषणम मुदमाप देव, तैही अतुष्ट हृदय हा पुरुषम विधाय, त्या सृष्टीकडे पाहून देवाला समाधान झालं नाही. मग देवाने हे मानवी शरीर मोठ्या आदराने निर्माण केलं. नाथ महाराजांच्या गोड ओव्या आहेत या श्लोकावरच्या. हेच जाणावया निज रूपाते पूर्वी तेने श्री अनंते, निज मायेचे निहाते केली बहुती शरीरे, एकी केली भूचरे, एके केली खेचरे, एके केली जलचरे, चरे आचरे ती एके, ऐसे देखो नि सृष्टी ते सुख न वाटेची देवाती. त्या सृष्टीकडे पाहून देवाला सुख वाटलं नाही. का वाटलं नाही? मी म्हणतो का वाटावं, का वाटावं म्हणजे आपण ज्यांना निर्माण केले ते आपल्यालाच मानायला तयार नाही. देवाला कसं काय समाधान वाटेल? आपण आपल्यावरूनच घ्या. आपला मुलगा जर आपलं मानू नाही लागला, ए अरे मी तुला सांगतो ना, आणि तू कोण सांगणारा, अरे मी तुझा बाप ना, कशावरून?
असा जो मुलगा बापाला प्रत्युत्तर देत असेल, त्या मुलापासून बापाला समाधान वाटत असेल. लगेच जातो रमेश टी हाऊस मध्ये, पेढे आणतो, भाऊसाहेब घ्या पेढे, रावसाहेब घ्या पेढे, कसले पठ्ठ्याचं बरे, पठ्ठ्याला मानतच नाही, घ्या पेढे. वाटताना बाप पाहिला एखादा? तसं देवाने ही इतर सृष्टी निर्माण केली, ती देवालाच मानायला तयार नाही, देवाला कसं समाधान वाटेल? मला विचार करा, देवाने कुत्रा निर्माण केला, मला सांगा, कुत्रा देवाला मानतो का? हा देव आहे, याच्यावर कसा आपण अभिषेक करावा? कुत्रा तो विचार करत नाही, सरळ देवावर आपला कार्यक्रम पार पाडतो. आपल्या लक्षात आलं असेल माझा मुद्दा, की आपण ज्यांना निर्माण केलं ते आपल्यालाच मानायला तयार नाही, कसं देवाला समाधान वाटेल? म्हणून देवाने विचार केला, आपल्याला जाणेल, आपल्याला मानेल असा निर्माण करायला हवा. म्हणून ऐसे देखोनी सृष्टी ते सुख न वाटे देवा ते, मग मानवी प्रकृती ते आदरे बहुते निर्मिले. मग म्हणजे त्यानंतर, या सृष्टीकडे पाहिल्यानंतर देवाला समाधान वाटलं नाही, मग देवाने हे मानवी शरीर मोठ्या आदराने निर्माण केलं. निर्माण केल्यानंतर देवाच्या एक लक्षात आलं. मात्र काय लक्षात आलं? आपण याला निर्माण केले खरं, पण हे त्या जातीवर जाणार नाही ना. कोणाच्या? अहो कुत्र्याच्या. आपण याला निर्माण केले, हाय जर त्याच्यासारखा झाला तर उपयोग काय? मग काय केलं पाहिजे? आपण आपल्याला जाणणारा पाहिजे, आपल्याला मानणारा पाहिजे. कुत्रा आपल्याला जाणत नाही, मानत नाही, तसं हा झाला तर उपयोग काय? मग काय करायला पाहिजे? देवाने लक्षात घेतलं, कुत्रा का मला मानत नाही, का जाणत नाही? जाणण्याचं साधन ज्ञान त्याच्यात नाही. म्हणून जाणण्याचं साधन ज्ञान आहे, ज्ञानाशिवाय जाणीव होत नसते. ज्ञान हेच जाणीव करून देतं. मग ज्ञानावर अवलंबून आहे, हा मला का जाणत नाही? जाणण्याचं साधन यात ज्ञान नाही, म्हणून जाणत नाही. मग आपण आता हा निर्माण केलाय, याच्यात जर ज्ञान नसेल तर उपयोग काय निर्माण करू नये? म्हणून देवाने काय केलं? ही आवृत्ती सुधारून वाढवली. काय आवृत्तीत सुधारणा केली? नाथ महाराज सांगतात, बाहुल्य मनुष्य देही निज ज्ञान घातले पाही. देवाने या शरीरामध्ये आपलं ज्ञान घातलं. ज्ञान काय? त्या ज्ञानाचा उपयोग, जेने ज्ञाने देही विदेह पाही पावती. ज्या ज्ञानाच्या योगाने हे देही जीव विदेहावस्थेला प्राप्त होतील. म्हणून ज्ञान हे अतिशय महत्त्वाचं आहे. तेव्हा ज्ञान याच्यात आपण घातलं पाहिजे, तरच याच्यात सुधारणा होईल, याच्या कृतीत बदल होईल. आचारात बदल झाला की याच्या सद्गतीला ते उपयोगाचं येईल. म्हणून देवाने या शरीरामध्ये ज्ञान घातलं. म्हणून सर्व संत या देहाचं कौतुक करतात, या देहाचं महत्त्व मानतात, आणि या देहाच्या दृष्टीने सर्व जनतेला विचार देतात, बाबांनो आपल्याला मनुष्य जन्म मिळालेला आहे, याचा उपयोग करा. दिला करुणा करे मनुष्य देह सत्संग, देवे दिला देह भजना गोमटा. देवाने आपल्याला दिलेला आहे आणि याच्यात ज्ञान घातलेलं आहे. तेव्हा त्या ज्ञानाच्या अंगाने आपण आपल्या जीवनाची योग्य वाटचाल करा. वाईट काही करू नका आणि चांगलं केल्याशिवाय राहू नका. ज्ञान काय करतं? आपल्याला ही वेगळी करून देतं. मी पुढे त्याचा भाग सांगणार आहे थोडासा. ज्ञान ही जाणीव करून देतं, त्याज्य काय आणि स्वीकार्य काय, काय टाकावं आणि काय घ्यावं, हे वेगळे करून देणारं ज्ञान आहे. तेव्हा आपण या मनुष्य देहात त्याचा उपयोग करून घ्या. वाम मार्गाने जाऊ नका आणि चांगलं केल्याशिवाय राहू नका. या देहातील एक एक अवयव हा देवाच्या सेवेला लागू शकतो.
प्रत्येक अवयवामध्ये त्या त्या प्रकारे सेवा घडण्याची क्षमता आहे. आपल्याला देवाने ही सर्व इंद्रिय, हात, पाय, नाक, कान, डोळे हे दिलेले आहेत. इंद्रिय, हात, पाय, कान नारायण नाम भवन इंद्रिय, हात, पाय, नाटाच्या अभंगामध्ये गोड सांगतात, बर्वे झाले आलो या जन्मासी, जोड जोडिली मनुष्य देहायसी, महालाभाची उत्तम राशी, जेने सर्व सुखासी पात्र होई जे, दिले इंद्रिये हात पाय कान, डोळे मुख बोलावया वचन, जेने तू जोडसी नारायण, ज्याने तू नारायण जोडसी, अशी तुला सर्व इंद्रिय सामुग्री दिलेली आहे. हात पाय नाक कान डोळे दिलेले आहेत. तर या सर्वांचा उपयोग काय केला पाहिजे? जेने तू जोडशी नारायण असा केला पाहिजे. ज्याने नारायण जोडला जाईल असाच या इंद्रियांचा उपयोग आपण केला पाहिजे. ज्याने जोडला जाईल असा उपयोग होता कामा नये. या वाक्याच्या पुढे तुम्हाला सांगतो, तो मीटिंग मध्ये गेलो बरं का आम्ही, आणि मीटिंग मध्ये तो असा बोलला, मग म्हणतो मला राहवलंच नाही, लगेच मी काढला बुटन टाकलं त्याच्या. कधी तो असा बोलला, मग म्हणतो मला राहवलं नाही, मी बुटच काढला आणि त्याच्या डोक्यात टाकला. जोडा केव्हा टाकला? तो असं बोलला तेव्हा. म्हणजे आपलं बोलणं असं असायला पाहिजे की जोडा जोडणार नको ना, देव जोडणार पाहिजे. जेने तू जोडशी नारायण, ज्याने नारायण तू जोडशील असा इंद्रियांचा उपयोग व्हायला हवा. म्हणून आपापली इंद्रिये ही कुठं लावली पाहिजे, त्या त्या इंद्रियांचा कसा उपयोग केला पाहिजे की आपल्याला नारायण जोडला जाईल, आपलं जीवन धन्य होईल, आपलं जीवन कृतार्थ होईल. याकरता काय करायला पाहिजे? जनाबाईंना वाटू लागलं, आपण जनतेला जर याची जाणीव जरा करून दिली तर फार चांगलं होईल. मनुष्याला काही गोष्टी काही वाचायचा छंद असतो बघा. आता ह्या मोबाईलमुळे ते बरंच बंद झाले, कमी झाले म्हणा, नाही तर प्रत्येक माणूस पहिला उठला की वर्तमानपत्र घेणार, ते वाचणार. म्हणतो मी पुरं वाचल्याशिवाय जेवत नाही. काही माणसांची ही भूमिका, वाचण्याचा छंद. तेव्हा जनाबाईंनी एक विचार केला, वाचावं यांना वाटतंय, पण वाचण्यासारखं जे असेल ते वाचलं तर उपयोग आहे ना. जे नको ते वाचलं त्याने वेगळे विचार निर्माण होतात. वेगळे विचार निर्माण झाले की वेगळं आचरण घडत असतं, वाम मार्गाला जात असतो. चांगलं तेच वाचलं पाहिजे की आपल्या जीवनात परिवर्तन करणारं घडेल, आपल्या जीवनाला लाभदायक घडेल, असंच वाचलं गेलं पाहिजे. काही पाहतात, डोळ्याने देखील काही पाहू नये, वाचेने काही बोलू नये, वाचेने दुसरं काही वाचू नये. मग वाचायचं झालं तर आम्ही काय वाचावं नेमकं, आणि पाहायचं झालं तर नेमकं काय पाहावं? जनाबाईंना असं वाटू लागलं याची जाणीव करून द्यावी. म्हणून काय वाचावं आणि काय पाहावं याची जाणीव जनाबाई आज आपण सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणातून देतात. वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी,
वाचावे ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी वाचावे ज्ञानेश्वरी वाचावे ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी वाचावे ज्ञानेश्वरी हरे वासावे ज्ञानेश्वरे वासावे ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी वासावे ज्ञानेश्वरी वासावे ज्ञानेश्वरी वासावे ज्ञानेश्वरी वासावे ज्ञानेश्वरी वासावे ज्ञानेश्वरी पंढरी डोळा पाहावे पंढरी ज्ञान होय अज्ञानाचे ज्ञान होय ज्ञान होय अज्ञानाचे आकालाचे ज्ञान होय वाचावे ज्ञानेश्वरी डोळा पहावे पंढरी हे डोळा पहावे पंढरी डोळा पहावे पंढरी वाचावे ज्ञानेश्वरी डोळा पहावे पंढरी जनाबाईंच्या लक्षात आलं की लोकांना याची जर जाणीव करून दिली तर याप्रमाणे त्यांचं परिवर्तन होईल आणि जीवनात त्यांना लाभ होईल. म्हणून जनाबाई सांगतात, बाबांनो तुम्हाला वाचायचा छंद आहे ना, तर एक लक्षात घ्या, मी सांगतो ते वाचा. काय वाचा? ज्ञानेश्वरी वाचा. इतर काही वाचण्यात आपल्या पदरात काही पडेल असं काही नाही, पण ज्ञानेश्वरी जर वाचली तर निश्चित आपल्या पदरात पडणारच, वाया जाणार नाही. म्हणून ज्ञानेश्वरी वाचत जाय बस. आणि डोळ्याने पाहायचं झालं तर पंढरी पाहाय. काही लोकांना फार फिरायचा नाद असतो, सारखे हिंडत असतात, फिरत असतात, कुठेही जातात आणि काही पाहतात. जनाबाईंना असं वाटलं या मनुष्य जीवनाचं महत्त्व लक्षात घेऊन नेमकं काय पाहावं ते पाहिलं गेलं पाहिजे. आयुष्यभरात उगीच भलतंच जर पाहत राहिले तर उपयोग काय. म्हणून काय पाहावं जनाबाई फार अतिशय मार्मिकतेने सांगतात. पाहायचं झालं तर पंढरी पाहा. डोळा पाहावी पंढरी. डोळ्याने पंढरी पाहावी. का?
पंढरी असं तीर्थ आहे, असं क्षेत्र आहे आणि पंढरीतला देव असा आहे की यापेक्षा सर्वोत्तम तीर्थ, सर्वोत्तम क्षेत्र, सर्वोत्तम देव कुठं नाहीच. सर्वोत्तम तीर्थ क्षेत्रानि देव क्षेत्र आणि देव शास्त्रांनी हा भाव निवडला. काही ठिकाणी फक्त तीर्थ आहेत, क्षेत्र नाही, देव नाही. काही फक्त क्षेत्र आहेत आणि काही ठिकाणी फक्त देव आहे. पण सर्वोत्तम तीर्थ पंढरी आहे, सर्वोत्तम क्षेत्र पंढरपूर आहे आणि सर्वोत्तम देव पंढरीतला आहे. सर्वोत्तम तीर्थ, क्षेत्र आणि देव. सर्वोत्तम हे तीन इकडे लावायचं. सर्वोत्तम तीर्थ, सर्वोत्तम क्षेत्र आणि सर्वोत्तम देव. सर्वात उत्तम श्रेष्ठ क्षेत्र, तीर्थ आणि देव पंढरपूर आहे. म्हणून पंढरपूरचा महिमा सर्वांनी खूप गायलेला आहे. हे सामान्य आजकालचं हे का, हे नव्हे अजिकालीचे, युगा 28चे, माझं निर्धारित असाचे, हा मृत्यू लोकूची नव्हे. बाप तीर्थ पंढरी. ज्ञानोबा राय आश्चर्य व्यक्त करतात, बाप रे बाप, काय तीर्थ आहे. बाप तीर्थ पंढरी, भूवैकुंठ महिवरी, भक्त पुंडलिकाचे द्वारे करकटावरी राहिला. काय हे तीर्थ आहे, काय क्षेत्र आहे, काय हा देव आहे. या पंढरीचा महिमा सांगताना याला उपमा नाही सापडत. पंढरीचा महिमा देता अनेक उपमा, ऐसा ठाव नाही कोठे देव उभा उभी भेट. बाकीचे आहे तीर्थक्षेत्र, परंतु ते उधारीवर चालणारी नगदी रोखठोक व्यवहारातून लगेच प्राप्ती, फलप्राप्ती करून देणारे तीर्थ म्हणजे, क्षेत्र म्हणजे पंढरपूर आहे. असं पंढरपूर क्षेत्र आहे ती सकळ तीर्थे काळे देते फळ, ऐसा ठाव नाही कोठे देव उभा उभी भेटे. आहे ती सकळ तीर्थे काळे देते फळ. तीर्थे सकळ आहे ती, पण काळे फळ देते. ते कालांतराने फल देणारी आहे. पण पंढरपूर हे असं क्षेत्र आहे की कालांतर नाही, लगेच तात्काळ रोखतो असं क्षेत्र, तीर्थ म्हणजे पंढरपूर आहे. उधारीचं नाही, नगदी. या प्रकारे तुकोबाराय म्हणतात, मी पुष्कळ पाहिलं बरं का, पुष्कळ ऐकलंय, उदंड पाहिले, उदंड ऐकले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे. ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर, ऐसा विटेवर देव कोठे. ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर आणि ऐसा विटेवर देव कोठे. तीर्थक्षेत्र आणि देव कुठंच नाही. काही ठिकाणचे देव झोपलेले आहेत, कुठले देव ध्यान करतायत, पण आपला देव जो आहे तो उभा आहे. उभा जो असतो तो तत्पर असतो, बसलेला तितका तत्पर नसतो, झोपलेला तर अजिबात नसतो, आणि झोपेचा सोंग घेतलेला तर मुळीच नसतो. पण हा जो आहे पंढरपूरचा देव, हा उभा आहे. वाट पाये उभा, भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावेळ. उभा राहिलाय. आणि कशा करता राहिलाय, आपली लाज जाऊ नये. आपले भक्ती करायला जे लागलेले आहेत
त्यांची लाज राखायची आणि आपली लाज सांभाळायची. आपली लाज जाऊ द्यायची नाही. आपली या लाजा धावे भक्ताची या काजा, नाम धरिले दीनानाथ सत्य करावया व्रत, घात आघात निवारी छाया पितांबरे करी, उभा कर कटी तुका म्हणे याचसाठी विठ्ठल. खूप महिमा आहे. काशी क्षेत्र आहे, मान्य आहे, पण काशीला तुम्ही 1 महिनाभर चालण्यात जे फल आहे, काशीला 1 महिनाभर चालण्यात जे फल आहे, गोदावरीला ते 1 दिवसात मिळतं. आणि गोदावरीला 1 दिवसात जे फल मिळतं ते पंढरपूरच्या रस्त्याने 1 पावलात मिळतं. इतका पंढरीचा महिमा विशेष आहे. वाराणसी चाली मासा वाराणसी चाली जे मासा, 1 महिनाभर काशीच्या रस्त्याने चालण्यात जे फल आहे ते गोदावरी 1 दिवसा, गोदावरीला 1 दिवस चालण्यात तेवढं फल मिळतं. आणि गोदावरीला 1 दिवस चालण्यात जे फल आहे ते पंढरपूरच्या रस्त्याने 1 पाऊल टाकलं की का पाऊलात मिळतंय. पंढरी पाऊल परियेसा ऐसा ठसा नामाचा. इतकी पंढरीची श्रेष्ठता आहे. पंढरीच्या रस्त्याने पाऊल 1 टाकलं तर इतकं महत्वाचं आहे. असं आपण आळंदीपासून पंढरपूरपर्यंत किती पावलं टाकली जातात, मग किती फल प्राप्त होईल. म्हणून 1ही पाऊल चुकवू नये. पंढरीच्या वारीत चालताना 1ही पाऊल चुकवू नये. प्रत्येक पाऊल माऊलीच्या बरोबर चाललंच पाहिजे. विठ्ठल घड्याळ पुढं चाललेलं आहे. आपण त्याच्याप्रमाणे चाललं पाहिजे, वागलं पाहिजे. जरा पंढरपूरचा फार महिमा आहे. उधारीचं नाही, नगदी मरणमुक्ती. वाराणसीला जाऊन मेल्यातच फल आहे. 15 वर्ष काशीला राहिला, मरायला गावी आला. काशी त्याला फल देऊ शकत नाही. तिथं मेलाच पाहिजे तर फल आहे काशीचं. काश्याम मरणान मुक्ती. काशीमध्ये जर मेला तरच त्याला मुक्ती आहे. मरणमुक्ती वाराणसी. का? तिथे मरताना भगवान शंकर त्याच्या कानात तारक मंत्राचा उपदेश करतात, म्हणून त्याला मुक्ती मिळते. पण तिथे तो मेला तर ना. 15 वर्ष तिथं राहिला, नातवाचं लग्न निघालं म्हणून गावी आला आणि गेला नाही. तर काशी त्याला मोक्ष देऊ शकत नाही. तिथं मेला तरच मोक्ष देऊनी उदार. काशी होय कीर परी वेचने लागे शरीर ती गावी शरीर वेचणे लागे. तर इथे तसं काही नाही. दुरून जरी कळस पाहिला तरी मोक्ष आहे. का म्हणे मोक्ष देखील या कळस तात्काळ हा नाश अहंकाराचा. म्हणून तात्काळ फळ आहे, नगदी फळ आहे. मरणमुक्ती वाराणसी पितृऋण गयानासी. उधार नाही पंढरीसी पायापाशी विठोबाच्या. इथे उधारीवर नाही, नगदी इथे जलवेच फल प्राप्त होणार आहे. पंढरी 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 असं नसता उच्चार जरी केला तरी आपलं पाप निघून जाईल. पंढरी पंढरी Hare
पंढरी नुसते ते शब्द जरी उच्चारले तरी तुमचं पाप राहणार नाही. पंढरी पंढरी म्हणता पापाची बोहरी. पंढरीचा असा मोठा विशेष महिमा आहे. जनाबाई म्हणतात वाचायचं झालं तर ज्ञानेश्वरी वाचा आणि पाहायचं झालं तर पंढरी पहा. बाकी इकडे तिकडे फिरण्यात काय तितका अर्थ नाही आहे. मी सगळं पाहून आलेलो आहे. तुकोबाराय म्हणतात मी सगळं पाहिलेलं आहे. वाराणसी गया पाहिली द्वारका परी नाही तुका पंढरीच्या. पंढरीच्या तुलनेला ती येत नाही. म्हणून जनाबाई महाराज आपल्याला सांगतात बाबांनो वाचायचं झालं तर ज्ञानेश्वरी वाचा आणि पाहायचं झालं तर पंढरी पहा. काहींनी म्हटलं महाराज तुम्ही ज्ञानेश्वरी वाचायला सांगता पण ज्ञानेश्वरी वाचण्यातून उपयोग काय होणार आम्हाला सांगा ना. तर ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर काय उपयोग होणार. जनाबाई महाराज अभंगाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या ज्ञान होया ज्ञानास ज्ञान होया ज्ञानास ज्ञान होया ज्ञान होया वाचली तर काय होईल. जनाबाई महाराज म्हणतात ज्ञान होईल. कोणाला होईल कोणालाही होईल. अज्ञानी असं हो अज्ञानच ज्ञान होय अज्ञानच. अज्ञानालाही ज्ञान होणार अशी ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी ज्ञानाची ईश्वरी आहे. ज्ञानाची ईश्वरी अशी ती आहे ज्ञानेश्वरी. म्हणजे ज्ञानाची मालकी नाही. ज्ञानाची मालकी नाही म्हणून ती ज्ञानेश्वरी. आता मालकाच्या हातात कोणाला देण्याचं सामर्थ्य असतं. मालक कोणाला देऊ शकतो. गाड्याला कोणाला इतरांना देता येत नाही. सुनालाही देता येत नाही. सासूलाच देता येतं. हे जसं आहे तसं ज्ञान देणारी ही ज्ञानेश्वरी आहे. ही ज्ञान देईल. अज्ञानाला ज्ञान होईल. फक्त अज्ञानालाच का. जनाबाई महाराज म्हणतात नुसते अज्ञानालाच नाही. मूढ जरी असले तरी मूढालाही ज्ञान होईल. अतिशय मूर्ख जरी असला तरी अतिशय मूर्खालाही ज्ञान होईल. नव्हे नव्हे दगड जरी असला तरी दगडाला ज्ञान होईल. असं ज्ञानेश्वरीचं वैशिष्ट्य आहे. ज्ञान होय मूढा अतिमूर्ख त्या दगडा. ज्ञान होय मूढा. मूढाला ज्ञान होईल. अतिमूर्खाला ज्ञान होईल. दगडाला होईल. दगड कोणाला म्हणायचं मूळ कोणाला म्हणायचं. बुद्धीने जो कमी आहे त्याला दगड म्हणायचं. आणि जो वाईट कृत्य करतो त्याला मूढ म्हणायचं. मूढ शब्दापासून मूह धातूपासून मूढ शब्द तयार झालेला आहे. मोहित होणे वेडे होणे. तर मोहपासून म्हणजे जो मोहित होणं झालेला आहे. जो मूढ आहे अविवेकी कृत्य करणारा जो आहे
त्याला म्हणायचं मूढ. बुद्धीने कमी आहे त्याला म्हणायचं जड. तुका म्हणे ऐशी बुद्धी ज्याची जड. बुद्धी ज्याची कमी आहे त्याला जड म्हणायचं, म्हणजे दगडतो. अतिमूर्ख त्या दगडा, म्हणजे बुद्धीनं जो कमी आहे तो दगड आहे, तो जड आहे. बुद्धीने कमी असणाऱ्याला ज्ञान होईल. अतिशय मूर्ख जरी असला तरी ज्ञान होईल, मूढालाही ज्ञान होईल. या प्रकारची ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानाची गरज आहे. ज्ञानाने काय करावं हे कळतं. ज्ञान जर नसेल तर काय करावं हे कळत नाही. म्हणून ज्ञानोबरांनी ज्ञानाला कर्माचे डोळे म्हटलेले आहेत. कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष व्हावे. डोळ्याने जसं आपल्याला दिसतं तसं ज्ञानाने काय करावं हे कळतं. ज्ञान आपल्याला जाणीव करून देतं, हे कर आणि हे करू नको. हे जाणीव करून देणारं ज्ञान आहे. कोणतंही क्रियेचं पाऊल हे तेव्हाच उचललं जातं ज्या वेळेला ज्ञान होईल तेव्हा. ज्ञान जर नसेल तर तो काहीच करू शकत नाही. अरे तू हे कर ना, तो म्हणतो तुम्हाला कर म्हणतो, पण त्यातलं मला काही कळतच नाही तर मी काय करू. त्यातलं जर मला कळतच नाही तर मी काय करू. ज्याला काहीच कळत नाही तो काहीच करत नाही. कळलं तरच करतो. आणि कळून देण्याचं सामर्थ्य साधन आहे ज्ञान. ज्ञान हे कळून देतं. ज्ञान हे जाणीव करून देतं. म्हणून प्रत्येक जीवाला ज्ञान कळणं, ज्ञान होणं गरजेचं आहे. तरच त्याच्या क्रियेत बदल होऊ शकतो. ज्ञानात जोपर्यंत बदल होत नाही तोपर्यंत क्रियेत बदल होऊ शकत नाही. आणि ते योग्य ज्ञान मिळणं हेही गरजेचं असतं. आणि ते योग्य ज्ञान मिळण्याचं ठिकाण ज्ञानेश्वरी आहे. म्हणून ज्ञानेश्वरी वाचा, म्हणजे ज्ञान होईल, मूढालाय होईल, अतिमूर्खालाय होईल, दगडालाय होईल. जनाबाई महाराज ठीक आहे तुम्ही म्हणताय खरं, पण एक थोडंसं बोलू का. तुम्ही ज्ञानेश्वरी वाचायला सांगता, ठीक आहे, कोणी वाचू लागला तुमच्या म्हणण्याप्रमाणे. जर तो जो कोणी ज्ञानेश्वरी वाचत असेल, वाचायला लागलेला असेल, त्याच्यावेळी विषयी तुमचं हृदगत काय, त्याच्याविषयीची तुमची प्रतिक्रिया काय. तर जनाबाई महाराज म्हणतात, जो कोणी ज्ञानेश्वरी वाचायला लागेल ना त्याला माझं लोटांगण राहील. हेच जनाबाई शेवटच्या चरणात सांगतायत. वाचीला जो कोणी, वाचीला जो त्यासी लोटांगणी जणी, त्यासी लोटांगणी. ज्ञान भया ज्ञानासी, ज्ञान भया ज्ञानासी. ज्ञानेश्वरी वाचील. जनाबाई महाराज म्हणतात माझं त्याला लोटांगण राहील. वाचील जो कोणी जनी त्यासी लोटांगणी. लोटांगण मी का घालणार, तो लोटांगण घालण्यास योग्य आहे. इतर लोटांगण घालण्यास योग्य नाही. पिणारे खाणारे भलतं, वाचणारे भलतं काय करणारे. लोटांगण घालण्यासारखे नाही, लाथ मारण्यासारखे. जे दुर्व्यसन, दुर्वर्तन, दुराचरण करतात ते
सेव्य नाहीत, ते ताड्य आहेत, ते मारण्यास योग्य आहेत. पण जे चांगलं करतायत ते वंदन करण्यास योग्य आहे. जनाबाई म्हणतात माझं त्याला वंदन राहील, जनी त्याशी लोटांगणी. संतांना असं लोटांगण घालण्याला लाज वाटू नये. संता लोटांगणी जाता लाज नाही. लोटांगण माझं राहील असं जनाबाई महाराज आपला त्यांच्याविषयीचा आदर व्यक्त करतात. ज्ञान होय अज्ञानासी ऐसावर या टिकेसी हर जय जय विठोबार सोमाये विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार वाचेल जो कोणी जनी त्यासी लोटांगणी. ज्ञान होया ज्ञानासी ऐसावर या टिकेसी. अभंगाचा आपण विचार पाहिला. एकच महत्त्वाचा विचार राहिला आहे, तो 10 मिनिटात म्हणतो, आपली सेवा संपवतो. जनाबाईंचं म्हणणं थोडंसं शास्त्रविरोधात वाटतं. शास्त्रविरोधात असं, ज्ञान कोणाला होतं, ज्ञानाची प्रक्रिया आहे शास्त्रामध्ये. ज्ञान त्यालाच होतं जो साधन चतुष्टय संपन्न असेल. ज्ञानाचा अधिकारी कोण? विचारसागरामध्ये अधिकाऱ्याची व्याख्या दिलेली आहे. ज्या पुरुषाने या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्माने उपासना करून आपले मल विक्षेप दोष घालवलेले आहे, राहिलेलं स्वस्वरूपाचं आवरण घालवण्याकरता जो साधन चतुष्टय संपन्न आहे, तो ज्ञानाचा अधिकारी. अधिकारी विषय प्रयोजनाने संबंध आहे, हे चतुष्टय. तर अधिकारी कोणी सांगितले नाही. ज्ञान हे अधिकाऱ्यालाच होतं. आणि मलविक्षेप दोष ज्याचे गेलेले आहेत, साधन चतुष्टय संपन्न आहे, तोच ज्ञानाचा अधिकारी आहे. त्याला ज्ञान होऊ शकतं, ही प्रक्रिया आहे. ज्ञान कोणालाही होऊ शकत नाही. ज्ञान अधिकाऱ्याला होत आहे. आणि जनाबाई महाराज तुम्ही तर म्हणता मूढालाही होईल आणि अति मूर्खालाही होईल आणि दगडालाही होईल. कसं काय होणार? हे शास्त्रबाह्य आहे. जनाबाई म्हणतात तुमच्या दृष्टीने शास्त्रबाह्य जरी असलं तरी मी म्हणते की होणार. अशा प्रक्रियेत नसणाऱ्यालाही होणार, मूर्खालाही ज्ञान होणार, मूढाला ज्ञान होणार, दगडाला ज्ञान होणार. कसं काय होणार? कसं काय होणार याची मख्खी, याचं मर्म दुसऱ्या चरणाच्या उत्तरार्धात साठवलेलं आहे. ऐसाव मूढाला ज्ञान का होणार, अति मूर्खाला ज्ञान का होणार, दगडाला ज्ञान का होणार? ऐसावर या टीकेशी म्हणून होणार.
या टीकेला असा वर आहे म्हणून होणार. वर असा शक्तिशाली आहे, वरात इतकं सामर्थ्य आहे, अशक्य ते शक्य करून देणं ही वराची शक्ती असते. विठ्ठल अशक्य ते शक्य करणं ही वराची शक्ती आहे. आपल्याला आता वेळ नाही. भागवत महात्म्यामध्ये आले बघा, तो आत्मदेव नावाचा ब्राह्मण संतान नाही म्हणून प्राणत्याग करण्याकरता गेला. तिथे एक साधू भेटला. साधूला त्याने नमस्कार केला. साधू त्याला विचारतात, कथम रोदिशी विप्रत्वम काते चिंता बलियसी वदत्वम सत्वरम मह्यम स्वस्य दुःखास्य कारणम. तुझ्या दुःखाचं काय कारण आहे मला सांग. तो म्हणतो मला संतती नाही. अरे मग अनेकांना नसते, मग तुला नाही, त्याच्यातून काही होणं नाही. म्हणतो मला तर नाहीच नाही, मी जी गाय पाळली त्या गायलाही काही होत नाही. अरे नाही, एखाद्या गायला नाही होत ना. नाही म्हणे, मी माझ्या अंगणात जे झाड राहू त्या झाडालाही काही फळ येत नाही. अरे नाही येऊ शकत ना. मी जी गाय पाळली त्या गायलाही काही येत नाही, होत नाही. इतकंच नव्हे, मी बाहेरून फळ आणावं घरात ठेवावं की ते नष्ट होऊन जाते. पाल्यते या मया धेनू सा वंध्या सर्वथा भवे. जी मी गाय पाळलेली ती वांझ आहे, तिलाही काही नाही. यो मया रोपितो वृक्ष हा सोपी वंध्यत्वम आश्रयेत. जो मी लावलेला वृक्ष आहे तोही वांझ आहे, त्यालाही काही फळ येत नाही. इतकंच नव्हे, यत फलम मद गृहायातम तच्च शीघ्रम विनश्यती. जे फल मी बाहेरून आणावून घरात ठेवावं तर ते ताबडतोब नष्ट होऊन जाते. म्हणजे इतका फलाचा माझ्या ठिकाणी अभाव आहे. फल माझ्या जीवनात नाही, मला संतती नाही, म्हणून प्राण त्याग करण्याकरता मी इथे आलेलो आहे. प्राणांस त्यक्तुम इहा गतः. प्राण त्याग करण्याकरता मी इथे आलेलो आहे. तेव्हा त्यावेळेला त्या साधूने सांगितलं, अरे संतती दुःख देणारी असते, नको याच्यात. तो म्हणतो नाही, बाकीचं मला विवेकेन भवेत किम्मे पुत्रम देही बलादपी. हा विचार मला सांगू नका तुम्ही. तुम्हाला द्यायचा असेल तर मला पुत्र द्या, मला मुलगा द्या. तेव्हा ते साधू म्हणले, थांब पाहतो मी. साधूने त्याचं कपाळ पाहिलं, आत्मदेवाचं कपाळ पाहिल्यावर सांगितलं, तुला या जन्मात तर मुलगा नाहीच नाही, इथून पुढे 7 जन्मातही तुला मुलगा होणार नाही. शृणु विप्र मया तेद्य प्रारब्धंतु विलोकितम सप्त जन्मावधी तव पुत्रो नैवच नैवच. तुझं प्रारब्ध मी पाहिले, तुझं कपाळ मी पाहिले. तुझ्या कपाळात हे सांगतंय या जन्मात तर नाहीच, इथून पुढे 7 जन्मात तुला मुलगा होणार नाही. आत्मदेव म्हणतो, ते बाकीचं बोलू नका, मला मुलगाच द्या. नका, तुम्ही देऊ शकता, तुम्ही देऊ शकता. अतिशय पाया पडून रडू लागला. करुणा आली. मग साधू म्हणू लागले, का हरकत नाही, देतो तुला. म्हणून वर दिला आणि एक फळ दिलं. फळ त्याला दिलं, सांगितलं की तू तुझ्या बायकोला खायला दे, तिला 5 नियमाचं पालन करायला सांग. सत्यम शौचम दया दानम एक भुक्तंतु भोजनम वर्षावधी स्त्रिया कार्यम भवेत पुत्रोती निर्मला. अतिशय निर्मल असा मुलगा तुला होईल असा वर दिला. हे फळ खा की तुला मुलगा होईल. 7 जन्मात तुला मुलगा नाही, हे प्रारब्ध तुझं सांगतंय. तो म्हणतो, बाकी सांगू नका, मला मुलगाच द्या. साधूने वर दिला, तुला मुलगा होईल, हे फळ खा. ते फळ तो घेऊन आला, पत्नीला दिलं. पण ती विचित्र, तिने खाल्लं नाही, ते गाईला चारलं. आणि म्हणे, मग आता काय, सोंग घे. बहिणीने सांगितलं, तू गरोदरपणाचं सोंग घे. पण सोंग घेऊन पुढं काय, पुढं म्हणे, माझे दिवस गेलेले आहेत, मला मुलगा झाला की मी तुला आणून देईल. तुला झालेला मुलगा
तुझा मालक कसा देऊ दे, ती काळजी करू नका. माझ्या मुलगाने माझ्या पतीने दारावर पाठी लावली, येथे कोणालाही दत्तक घ्यायला मुलगा मिळेल. ते देतील, ते माझं काम आहे, मी आणून देईल तुला. सोंग घेतलं, झालं, हिला मुलगा झाला, हिने नेऊन दिला, तिने सोंग सोडलं. त्यानंतर ह्या फळाचं काय करायचं म्हणे गाईला खाऊ घाल, पाहू होतोय का फळाने मुलगा. ते फळ गाईला चारलं. ते गाई 3 महिन्याने प्रसूत झाली आणि तिला मुलगा झाला, अतिशय निर्मल झाला. त्या मुलाचे कान गाईच्या कानासारखे म्हणून त्याचं नाव गोकर्ण असं ठेवण्यात आलं. वराची शक्ती मला सांगायची. वर काय करतो? अशक्य ते शक्य करून देणारा आहे वर. आणि या ज्ञानेश्वरीतून मूढाला ज्ञान का होतं, अतिमूर्खाला ज्ञान का होतं, दगडाला का ज्ञान होऊ शकतं? ऐसा वरया टिकेसी म्हणून होते. ही वराची शक्ती. वरामध्ये ताकद असते अशक्य ते शक्य करण्याची. आणि या ज्ञानेश्वरीला वर मिळालेला आहे. ही जी टीका, ही ज्ञानेश्वरी ब्रह्मसाम्राज्य दीपिका वर्णिलेली गीतेची टीका, ही गीतेची टीका आहे. आणि या टीकेला ऐसा वर आहे. असा वर कोणी दिला आहे? श्री गुरु निवृत्तीनाथांनी हा वर दिलेला आहे. ज्या वेळेला ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, श्री गुरु निवृत्तीनाथांच्या पुढे ती ठेवली आणि पसायदान मागितलं. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान, जे खळाची व्यंकटी सांडो. मूर्ख, अतिमूर्ख, दगड हे सगळे घ्या याच्यात. पसायदानात बघा, जे खळाची व्यंकटी सांगो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवाचे दुरिताचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लावो प्राणी जळ. वर्षत सकळ मंगळ ईश्वर निष्ठांचे मांदियाळी अनवरत भूतळे भेटतू भूता. संपूर्ण पसायदान वाचा आणि ग्रंथोपजीविये विशेष लोकी ये, दृष्टादृष्ट विजय व्हावे जी. असं ज्ञानोबरांनी श्रीगुरु निवृत्तीनाथांच्या पुढे ज्ञानेश्वरी ठेवून पसायदान मागितलं. हे मागितलेलं पसायदान निवृत्तीनाथांनी काय प्रतिसाद दिला? ज्ञानोबरा सांगतात, तेथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. येणे वरे, हा वर ज्ञानोबरांनी निवृत्तीनाथांकडे मागितला. खळांची व्यंकटी सांडो, दुरिताचे तिमिर जावो. हे पसायदान ज्ञानोबरांनी निवृत्तीनाथांकडे मागितलं. आणि मग ज्ञानोबरांना निवृत्तीनाथांनी हा वर दिला की ज्ञानोबरा तुम्ही जसं म्हणाल तसं सगळं होईल. येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, सर्वांना आवडणारा देव, देवाला आवडणारे संत, सर्व संतांना आवडणारे संत ज्ञानोबार आहे. आणि ज्ञानोबारायांनाही आवडणारे संत तुकोबार आहे. ज्ञानोबारायांनीच रामेश्वर भट्टाला सांगितले, तुका सर्वात श्रेष्ठ प्रिया माथोर काजो अवतार नामयाचा. ज्ञानोबारायांनी रामेश्वर भट्टाला सांगितले, तुका सर्वात श्रेष्ठ प्रिया माथोर. आम्हाला तो प्रिय आहे, आम्हाला तो थोर आहे. म्हणून तुकोबारायांचं भजन केलेलं ज्ञानोबारायांना आवडेल. म्हणून आपण सर्वजण तुकोबारायांचं थोडा वेळ नामचिंतन करू. तुकाराम 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 तुकाराम
तुकाराम म्हणून वाचा विज्ञानेश्वरी, डोळा पाहावे पंढरी, ज्ञान होया ज्ञानासी ऐसावर या टिकेसी, ज्ञान होय मुडा अतिमूर्ख त्या दगडा, वाचिर जो कोणी तुका जनी त्या सिरोटांगणी, ज्ञान होया ज्ञानासी ऐसावर या टिकेसी. म्हणून आपणही आपल्या जीवनामध्ये ज्ञानेश्वरी वाचावे. संतांचं वाङ्मय हेच वाचण्यास योग्य आहे, ते आपण वाचत जावं. ज्ञानेश्वरी वाचावी, गाथा वाचावी, भागवत वाचावी. याच्यातून सर्वाचं उपलक्षण घ्यायचं हरकत नाही. यावत संतांनी जे वाङ्मय केलेलं आहे ते समाजाच्या हिताकरता, समाजाच्या प्रबोधनाकरता आहे. म्हणून संतांचं सर्व वाङ्मय वाचत जावं. ज्ञानेश्वरी, भागवत, गाथा वाचत जावे. म्हणून ती सर्व अक्षरं सर्वांच्या समोर यावीत. म्हणूनच ज्ञानेश्वरी मंदिरही झाले आणि याच इंद्रायणीच्या काठावर देवला पुढे मागे गाथा मंदिरही झालेलं आहे. पूर्ण गाथा उच्च प्रतीच्या मार्बलवर करून लावला गेलेला आहे. तो वाचावा, ज्ञानेश्वरी वाचावी, भागवत वाचावं. हे संत वाङ्मय वाचलं, हे एक सांगू, ज्ञानेश्वरी वाचाल, भागवत वाचाल, गाथा वाचाल तर वाचाल, ग्रंथ वाचाल तर वाचाल. जो वाचणार नाही तो वाचणार नाही. काय म्हणून आम्ही नाही वाचणार, काय होईल? काय होईल तुम्हीच सांगता. आम्ही नाही वाचणार, आम्ही नाही वाचणार. जो वाचणार नाही तो वाचणारच नाही. वाचेल तोच वाचेल. म्हणून वाचायचं असेल तर वाचा, आणि वाचेल जो कोणी जनी त्यासी लोटांगणी. म्हणून आपण वाचायचं आहे तर वाचायला लागा. ज्ञानेश्वरी वाचावी, गाथा वाचावा, भागवत वाचावं, संत वाङ्मय वाचावं, की तरच खरं आपण वाचू. नाहीतर आपण कुठं जाऊ, आपली काय परिस्थिती होईल सांगता येणार नाही. तर ही संधी आपण दौडू नये. सतत आपण संत वाङ्मयाचं वाचन चिंतन करावं. झालेली सेवा माऊलीच्या चरणी समर्पित करून एकच करुणा भागतो की आता माऊली, आता तुम्ही आम्हाला बरोबर घेऊन चला. डोळा पाहावी पंढरी, आम्हाला ती शक्ती द्या, ताकद द्या. आपल्याकडून सर्वाकडून ज्ञानेश्वरी वाचन घडो, गाथा वाचन घडो, भागवत वाचन घडो, आणि आपल्या सर्वांना पंढरी डोळ्याने पाहायला मिळो. हीच माऊली चरणी प्रार्थना करून सेवेला विराम देतो. विठ्ठल जय विठ्ठल 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 जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय चला चला विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोली ले पुरे बेडे वासुने करा क्षमा प्रहलाद महाराज तुम्हें सुंदर नाये विचारा अधिकार करा क्षमा प्रहलाद महाराज तुम्हें सुंदर भले दानेश्वरा पाया करा क्षमा